शिकू मराठी आनंदाने. इयत्ता 6वी. लेसन नंबर 5. आईस पत्र. दिनांक 20 एप्रिल. तीर्थरूप आईस शिरसाष्टांग नमस्कार. माझं पत्र मिळाल्यावर तुला आश्चर्याचा धक्का बसला असेल ना. ओवी रोज तर आपल्याशी फोनवर बोलते, मग आज अचानक तिने आपल्याला पत्र का बरं लिहिलं असेल असा प्रश्न पडला असेल ना तुला. मी सुट्टीत इथे आजोळी राहायला आल्यापासून आपण रोज फोनवर बोलतो, पण आज आजीने मला तिने जपून ठेवलेला पत्रांचा खजिना दाखवला. आजी लग्न करून सासरी आल्यावर पणजीने आजीला लिहिलेली सगळी पत्र आजीने जपून ठेवली आहेत. आईची आठवण आली की अजूनही ती पत्र ती पुन्हा पुन्हा वाचते. फोनवर बोलण्यापेक्षा पत्रामधून आपलं मन मोकळं करण्याची कल्पना मला फारच आवडली, म्हणून मीही पत्र लिहायचं ठरवलं. आजी म्हणाली, पूर्वी आम्ही सारेजण पोस्टमन काकांची आतुरतेनं वाट पाहायचो. आपल्या आवडत्या व्यक्तीने आपल्याला लिहिलेली पत्र पोस्टमन काकांकडून मिळालं की आमचा आनंद गगनात मावेनासा व्हायचा. आई, मी इथे खूप मजा करत आहे. हिरवेगार डोंगर, झुळझुळ वाहणारी नदी, पिकांनी बहरलेलं शेत, डोलणाऱ्या गवत फुलांचं माळरान, हे असं निसर्गाचं सुंदर रूप पाहायला गावातच यायला हवं. आता दरवर्षी सुट्टीत मी आजीच्या गावाला यायचं ठरवलं आहे. आजीच्या हातची भाजी भाकरी एवढी चविष्ट लागते की मला पिझ्झा बर्गरची मुळीच आठवण येत नाही. काल मी आजोबांबरोबर देवळात कीर्तन ऐकायला गेले होते. कथा, काव्य, नाट्य यांचा सुंदर मिलाप म्हणजे कीर्तन, असे आजोबा का म्हणाले ते कीर्तन ऐकल्यावर मला समजलं. कीर्तनाचा कार्यक्रम एवढा रंगला की 2 तास कसे गेले ते समजलंच नाही. सगळेजण कीर्तनात दंग होऊन गेले होते. आजोबा रोज शेजारच्या मुलांना गोष्टी सांगतात. रात्री जेवण झाले की मोकळ्या आभाळाखाली चांदण्यात हा गोष्टींचा कार्यक्रम रंगतो. या मुलांना भेट म्हणून देण्यासाठी गोष्टींची काही पुस्तकं आजोबांना हवी आहेत. तू ती मुंबईहून येताना नक्की आण. आणि हो, आजीने तुला निरोप दिला आहे की सुट्टी संपत आल्यावर मला न्यायला येशील तेव्हा 4 दिवस राहायलाच ये. आई, तू हे पत्र वाचलेस की याचं उत्तर तू पत्रातूनच मला पाठव. मलाही पत्र मिळाल्याचा आनंद अनुभवायचा आहे. तीर्थरूप बाबांना माझा शिरसाष्टांग नमस्कार सांग. तुझीच लाडकी ओवी.